ते नाव सांग बरं. यश शत्रुघ्न दुंडे. दुंडे कोणत्या शाळेत आहे? केसरी. कोणत्या वर्गात आहे? 6वी. हे पाहिजे गँग बसली यायची. ते पोरं पुढे गँग आहे. बसची वाट पाहून राहिले. लिप गिफ्ट मागाव बे. लिपने जेव्हा पास काढली आहे का? बरं आहे मग. फुकट आहे का पास? 180 मध्ये महिनाभर. बरं आहे मग. आमचे भाग बस स्टॉप आहे करंबाट गावचे. सायंकाळी सकाळी खूप गर्दी राहते. तो एक दवाई वाला है. एक बार लगाओ पूरा दर्द खत्म. आता बंडू भाऊ सांगा. बंडू भाऊ सांगा काम तर केलं भाऊ. खर्रा गिरा घेऊन गेला का तू? आपल्याला जायचं आहे नाही बेटा कट्ट्यानाले. जाऊन ना. चार्जेस किती लागणार आता? आता लागेल 1000 रुपये. बापरे पक्की मारून गेली. 1000 रुपये लागेल. पोचलो मी दुकानात. आता दुकान चालू करतो. काय चालू करतो? दुकान आहे आपलं. तुम्हाला सगळ्याचं माहितीच आहे म्हणा. मसाल्याचं दुकान. होय कायचं का दुकान सगळ्याला माहिती आहे. यशोदा मसाले भेटते म्हणून इथं. याले पाहिला का तुम्ही? याले पाहून घ्या. हा बी खूप फेमस माणूस आहे पारशीमध्ये कपडे शिवणारा. पॅन्ट शर्ट कुर्ता पैजामा धोती बंगाली सब शिकता है. मी आलो आहे तर शेरे पंजाब ढाबा कांद्री चेकपोस्ट ढाबा आहे. तर ऑर्डर दिला मी. आता निघतो म्हटलं अक्षयाला सोबत. अक्षयाला तेच ठेवलं मी ना. अक्षय म्हणे येतो म्हणे. मग तू थांब मग म्हणलं इथं येतो म्हणलं मी ऑर्डर देऊन. तर आता ऑर्डर दिला. आता निघतो मग पार्टीसाठी. खूप चालू आहे. लोकांच्या तोट्यातून भविष्यामध्ये बघू काय होते ते. आपण लावणी एन्जॉय करायला. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी आपला घरच्या ब्लॉग म्हणून राहिलो. तिकडचं घर बांधणं चालू आहे ना. आता ते प्लास्टर झालं आहे तिकडचं. तुम्हाला दाखवतो. प्लास्टर झालं आहे. आता पाणी गिनी मारावं लागते बा. आज थंडीचे दिवस चालू आहे म्हणून मला पाणी मारायचं ते कंटाळा. पण आता कसं आहे करावं लागते. इकडे आपलं ते पुराणं घर होतं कौलाचं. इकडे आपण 3 रूमा काढल्या. तर इकडचे प्लास्टर व्हायचं आहे. आता हे चालू आहे. आणि इकडे आहे कंबाईन संधी बाथरूम आहे. हे असे आपली बेडरूम आहे म्हणा. इकडे कंबाईन आहेत. आणि हे आपले आहे रूम. इकडं किचन केलं आपण. इकडे हे आज प्लास्टर मारणं इकडं म्हणून त्यांना हे सेंटिंग लावली अशी. आणि इकडची रूम झाली आहे प्लास्टर. थांबतो दाखवतो माझे. हे पहा इकडं होतं आपलं पुराणं घर. आता हे झालं नवीन बांधकाम. आता हे सेंटिंग चालू इथं अशी लावली आहे. इथून हे पुरं प्लास्टर करणार आहे. आता इकडची रूम झाली आपली. कुठं गेली? अरे 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 ये दद्या काम ते दद्या. हे झाली आपली रूम प्लास्टर. हां हे रूम झाली पटकन. 4-5 जण राहिले असते ना पटपट झालं असतं. तर आपले भाऊ आदित्य लांजेवार पाहासाठी आले प्लास्टर झालं का नाही झालं भाऊ. तर आम्ही तर अंडरग्राऊंड फिटिंग केली आहे आम्ही. फक्त वायरिंग टाकायची आहे. आणि लहानशीच खिडकी केली आम्ही ना. हे कूलर ठेवासाठी नाही का. म्हटलं पाहिजे बातीकडं कूलर ठेवाले. तर इथं आपण मसाल्याची रूम करणार आहोत. म्हणजे कट्टे वट्टे ठेवाले नाही का. कोणता मसाला? आपले यशोदा मसाले. हां इथं पंखा लावून टाकायचा मस्त. तुम्ही काही समजा. हे सध्या इथं रेती ठेवली आहे. ओलणी झाली पाहिजे पाणी मार लागते ना आपल्याला म्हणून ठेवली आहे. टाकायचं 2-3 व्हिडिओ टाकायचे आहे. माहीत नाही काय नेट नव्हतं. 2-3 दिवस झाले मी रिचार्ज नाही मारला. मी आता कुठं वायफाय मला रात्री समजलं वायफाय कनेक्ट करायचं आहे म्हणून. तो 12 थांबावं लागलं मला. तर मग व्हिडिओ टाकला मी. कालचा आपला पार्किंग मंडे होती. आणि आज तुम्हाला सांगून देतो आज आमच्या पार्किंगमध्ये लावणीचा कार्यक्रम आहे. आशिष भट ठेवणारे आयोजक आहे. तर ते ठेवणार आहे. तर खूप मस्त लोक येते गावागावचे पाहासाठी. मी म्हटलं चला बा आपणही जावा. तर इकडे आहे किचन. अजून सेटअप व्हायचा आहे. आता हो प्लास्टर गिस्टर करून मग पट्टा गिट्टा तयार करून मस्त एक नंबर. आणि तिकडे आपली बेडरूम आहे. आणि मग ते पूर्ण जो दरवाजा आहे ना तो पुरा पॅक करणार आहे. इथून मग आपण दरवाजा फोडून मस्त अंदर एक मस्त करणार आहे. आणि मग हे राहील. तसं आम्हाला वरतही बांधायचं आहे म्हणा. पण म्हणलं आता इतकंच खूप आहे. तर कोण इथं हे करा. जास्त पैसे काही इन्व्हेस्ट नाही करायचे आपले. तर आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागते ना. तर आज आपण पाणी मारू. आता पाणी मारलं
पाणी मारायचं इथं, आणि आज इथं प्लास्टर करणार. इकडची रूम तर झाली आहे, बस इकडे मारला लागेल प्लास्टर म्हणजे इकडे पाणी मारलं लागेल ना. चला मग आता पाणी किनी मारून घेतो पटकन. चला पाणी मारून घ्यावं मस्त. तर कसं दररोज पाणी मारावं लागते. सध्या आता चालू आहे काम. मी आता ब्लॉक टाकली नाही. मायला पाणी रे निघाले तिथून. पाणी मारायचं मोठं हे आहे. पण आता काय करतो, माराच लागल ना बा. पाना कशी आली तुमची पुरे स्वेटर ओलवून गेलं माय. पाणी मारता येत नाही मध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे, पण थंडी दिवस राहते मग थोडा लेट मारते. मग मला दुकानात जायला लेट होते. आज आम्हाला ऑर्डर काजरी चेक पोस्टचा शेरे पंजाब ढाबा आणि अन्नपूर्णा ढाबाच्या. त्यामुळे दुकानात जाऊन पॅकिंग बी करायची. पॅकिंग करावं लागेल, स्टिकर लावावं लागेल, MRP टाकावं लागेल आणि त्यानंतर द्यावं लागेल काजरी चेक पोस्ट. आता मला पाणी किनी मारून घेतो. तसं मी माझं थंड्या पाणी आंघोळतो का, आपलं पटकन होऊन जाते. थंड्या पाण्याने आंघोळ करतो आपण. हिवाळा पावसाळा उन्हाळा काहीच नाही. थंड्या पाण्यानं म्हणजे थंड्या पाण्याने आंघोळ करायचं. थोडंसं आपलं इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहते खरं थंड्या पाण्याने आंघोळ केलं. मला ते काम करून घ्या पहिले. आता आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये काम चालू केलं होतं घराचं. आता चालू आहे जानेवारी महिना, म्हणजे 3 महिने झाले. ते झालं म्हणून आता 1 महिना काम बाकी आहे. मग झालं मग इधर शिफ्ट होणे का फिर आहे का. चला मग आता आंघोळ घेऊन करतो, तयारी करतो, मग जाऊ मग आपल्या शॉपमध्ये. तर मित्रांनो झालं मी रेडी. आता बस स्टॉपवर आलो आमच्या गावच्या. आणि पावर पोटते चालले शाळेत. बसची वाट पाहून राहिली तुम्ही, बसची वाट पाहून राहिल्या. चला मी पण आता कटिंग करतो म्हटलं. बहुत दिवस झाले कटिंग नाही केली. भाऊ कटिंग करू का, यायले काय? हो. चला मग आमचा बस स्टॉप दाखवतो गरम गावचा. हे भाऊ कटिंग करते आमच्या गावची. दुकानवाले 1 नंबर कटिंग करते. कधी करायचीच ना करंबाडले याचा. तिचं नाव काय भाऊ? सुभाष उनपाने यांचं कटिंगचं दुकान आहे. तर मी पण कटिंग करून घेतो. मग तुम्हाला दाखवतो कटिंग कशी करते. ते नाव सांग बरं. यश शत्रुघ्नी डुंडे. धुंडे कोणत्या शाळेत आहे, केसरोड कोणत्या वर्गात आहे? 6वी. हे पाहिजे गँग बसली यायची. ते पोरं पुरे गँग आहे. बसची वाट पाहून राहिले. लिप गिफ्ट मागा बे. लिपने जेव्हा पास काढली आहे का? बरं आहे मग. फुकट आहे का पास? 180 मध्ये महिनाभर. बरं आहे मग. आमचे भाग बस स्टॉप आहे करंबाड गावचे. सायंकाळी सकाळी खूप गर्दी राहते. तो एक दवाई वाला है. एक बार लगाओ पूरा दर्द खत्म. आता बंडू भाऊ सांगा ना. बंडू भाऊ सांगा काम तर केलं भाऊ. खर्रा गिरा घेऊन गेला म्हणतो तू. आपल्याला जायचं आहे नाही बेटा कट्ट्यानाले. जाऊन ना. चार्जेस किती लागणार आता लागेल 1000 रुपये. बापरे पक्की मारूनच घेईन. 1000 रुपये लागत. आज आलो मी काजरी चेक पोस्ट. आपण पंजाब ढाबा आणि अन्नपूर्ण ढाबा या ढाब्यावर आपण ऑर्डर केली. गाडी काढली पहिले जाऊन दुकानातून थोडी पॅकिंग करील. काही माल पॅकिंग केला का डायरेक्ट मग आपण काजरी चेक पोस्ट. तर पोचलो मी दुकानात. आता दुकान चालू करतो. काय चालू करतो? दुकान आहे आपलं. तुम्हाला सगळ्याचं माहितीच आहे म्हणा. काय मसाला दुकान होय कायचं का दुकान सगळ्याला माहिती आहे. यशोदा मसाले भेटते म्हणून इथं. ते टेलर माणसं होय. कपडे टाकायचे शिवाले 85 टेलरचे मालक बोरकरजी. पॅन्ट शर्ट कुर्ता काय शिवते का ते सगळं शिवते. फक्त बायाचे कपडे सोडून फक्त माणसाचे सोडून. ये जा याच्या दुकानामध्ये. चला मग आपल्याला जायचं पॅकिंग करतो. मग जेव्हा आपण शेरे पंजाब ढाबा आणि अन्नपूर्ण ढाबा. हा पोरगा पाहिला का तुम्ही? हां पाहून घ्या. कधी पैसे गिसे मागणं कधी द्या नको. टायमवर वापस करत नाही. ते चाय पेतं का? ते कालचे पैसे किती बाकी आहे? 10 रुपये ना. ते घेत नाही का? घे मग तिकडून ये घेत तुला. याले पाहिला का तुम्ही? याले पाहून घ्या. हा बी खूप फेमस माणूस आहे पारशीमध्ये कपडे शिवणारा. पॅन्ट शर्ट कुर्ता पैजामा धोती बंगाली सब शिकता है.
खरा तोंडात राहते ऑल टाइम यायचा कमीज कमीच बी ना साप साप शिकताय पाय यायचा कोट सूट कोट बी शिवता का तू मला तर कधी दिसला नाही का तू कोट शिवता नाही दाखवा नाही लागत दाखवायला तर लोकांना माहीत कसं येऊन तू दाखवशील नाही तर लपून शिवा लागते लपून मग स्वतःसाठी शिवतं का नाही तर लोक शिकून घेईल ना बापा लोक शिकले तर मग आपल्या पोटावर लात मारेल चेक पोस्टली चलो फिर आज आपको दिखाते हैं कादरी चेक पोस्ट का ढाबा जो है शेर पंजाब के नाम से। उसके बाद है अन्नपूर्णा ढाबा वो आगे जाए। मी आलो आहे तर शेरे पंजाब ढाबा कांद्री चेक पोस्ट हा ढाबा आहे. तर ऑर्डर दिला मी आता निघतो म्हटलं अक्षयाला सोबत. अक्षयाला तेच ठेवलं मी ना. अक्षय म्हणे येतो म्हणे मग तू थांब मग इथंच येतो म्हटलं मी ऑर्डर देऊन. तर आता ऑर्डर दिला आता निघतो मग पार्टीसाठी. बाकी गोष्टी करायला लागतात. तर आम्ही बसलो बा आता. अक्षय म्हणे स्प्राईट 5 म्हणे. तर म्हणलं चला बा स्प्राईट प्यायला आलो आम्ही आता आंबडी फाट्यावर. 2-3 दिवस झाले फक्त थंडी जास्त पडली त्याने आम्ही कसं आहे हे होत आहे. जसं आम्ही सकाळी जातो म्हणा मॉर्निंग वॉकले सकाळी 6 वाजता उठायला लागते. कसं आहे सकाळी जेव्हा उठते माणूस तर पाणी मारायच्या अगोदरच वाटतं का झोपून जा का जातं बा थंडी आहे. पण इकडं पाणी मार काय वाटतं असं वाटतं की निघा बा बस आपलं हेडफोन लावून दिले का चाललं रिंग. ऑर्डर देऊन आलो मी. म्हटलं चला बा खूप दिवसापासून ना घरची बी लागली होती मारून केस काप मला कापाचे नव्हते. आज करूनच येतो म्हटलं कटिंग. गणपत भाऊच्या दुकानात आलो. थोडेसे केस म्हटलं कापून घ्या दाखवतो मग तुमचं नवीन लुक नाही आला. तसे केस मोठे चांगले वाटते. प्रॉब्लेम कसा आहे आता पोरी किती पाहायला लागते ना. मला थोडं प्रोफेशनल दिसलं पाहिजे आहे का नाही. सगळ्यांनी चेक करा मला आता कटिंग करून घ्या. तर फायनली आता कटिंग करतो. भाऊ आज गणपत भाऊ कशी कटिंग करू दे. 8 हे इतकी केस वाढायला मला 3 महिने लागले. आता कापायचे 5 मिनिटामध्ये कापायचं आपल्याला. तसं तू तुझा टाइम घे पण चांगली कर. सो गाइस कशी वाटते कटिंग. अगोदर कशी होती आता कशी आहे आवडली का सांगा बरं. आवडली असेल तर लाईक करून टाका मग व्हिडिओ दिली. तर कटिंग करणारे गणपत भाऊ थँक्यू सो मच. तुम्ही चांगल्या कटिंग केली बा आणि मस्त मालिश भी करून दिली माई म्हणजे केसाची. अरे भोया आईला आहे ना भोया. चलो फिर जाएंगे आज आमच्या पार्टीमध्ये. काय नाही आपल्या पुणेरी लावणी आहे तर आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. तसं लावणीचा आशिष भट आयोजक आहे. तर आज आपण लावणी एन्जॉय करू. मग चलो जाएंगे जुना बस स्टॉप. पब्लिक बघा लावणी पासाठी बापारे बापारे जण कोण टाकले.
आपण या मराठी मातीत वावरतो आणि मराठी मातीत आपलं मरण सुद्धा या मराठी किती लोकांना मराठी आवडते हात वर करून सांगायचं किती लोकांना मराठी आवडते किती लोकांना मराठी असते तर अभिमान वाटतो खूप चालू आहे आता खूप लोकांच्या तोंडातून ऐकून आलं हे पॉलिटिशियनचं एक नर्सरी आहे म्हणून पण आपण भविष्यामध्ये बघू काय होते ते तर ते आपण लावून एन्जॉय करत आलो